नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करणाऱ्या राहुल ढिकले तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमाताई हिरे आणि मध्य मतदारसंघातून देव आणि परांदे या महायुतीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिव राजू गंगाधर जाधव यांनी केले। नमस्कार, मी राजू गंगाधर जाधव, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिव। मी माझ्या समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, येत्या 20 तारखेला कमळावरती बटन दाबून आपल्यांना प्रचंड बहुमताने तिन्ही उमेदवारांना विजयी करायचं आहे। तर विजयाची रूपरेषा कशी असावी, आता तुम्हाला तर माहिती आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता सगळ्यांनाच लाभ झाला तिचा, लहान असो, मध्यमवर्गीय असो किंवा उच्चांकित लोक असो, सगळ्यांना एकसारखं त्याचा हे झाला आहे, फायदा झाला आहे। तर बघा, एक लाडका भाऊ उभा आहे आपल्याकडे, 2 लाडक्या बहिणी उभ्या आहेत। लाडक्या बहिणींना तर 100% आपण मतदान करणार आहे, पण लाडकाही भाऊ तेवढाच आपल्याला महत्त्वाचा आहे। म्हणजे कोण लाडका भाऊ म्हणजे कोण? माननीय राहुल भाऊ उत्तमराव ढिकले। बघा, एखादा अर्थ असं होतो, 2 बहिणींमध्ये एक भाऊ मतदान करायलाच पाहिजे। आपण का करायला नको? त्यांचा विकास चांगला आहे, त्यांची कामाची शैली चांगली आहे। पूर्वमधून बोलतोय बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आणि पूर्वचा विकास त्यांनी ज्या अर्थाने जग पुढे नेलं, आणि येत्या याच्यामध्ये कुंभमेळ्याचा विषय, बहुतेकचे विषय, आपल्यांना छोट्या छोट्या गोष्टी खूप करायच्या आहेत। तर हे डेव्हलपमेंट हे राहुल भाऊ करू शकतात। राहुल भाऊंचा विषय असा आहे की त्यांनी एखादं काम जर हातात जर घेतलं, ते तडीच नेल्याशिवाय ते राहत नाही। त्याचाच अर्थ आता आपल्या लाडक्या बहिणीकडे येऊ आपण। फरांदेताईंचं बघा, फरांदेताईंच्या काळामध्ये खूप चांगले कामं झाले, डेव्हलपमेंट झाल्यात, काही वास्तू उभ्या राहिल्यात, काही वास्तू उभ्या केल्या, मोठ्या वाचनालय असतील, ग्रंथालय असतील, व्यायामशाळा असतील, किंवा त्यांच्या हे आपले पुतळे वगैरे असतील, त्यांचं संवर्धन असेल, हे सगळं काही केलं। पण एवढंही करत असताना आपला समाज बांधव का मागं पडतो आहे? कशासाठी मागं पडतो आहे? 100% मी तुम्हाला सांगतो, हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहे। तिन्ही। आता तिसरा उमेदवार कोणता? पश्चिममधला। पश्चिममध्ये कोण? सीमाताई महेश दादा हिरे। तर यांचं काम बघा, यांचं काम कसं, लाडक्या बहिणीच्या योजनेचे जेव्हा चालू झालं, प्रत्येक घरामध्ये लाडकी बहीण योजना पोचली का नाही, त्यांचे माणसं गेले तिथपर्यंत। का माणसं जायला नको? ते लोकप्रतिनिधी, आपल्या लोकप्रतिनिधीचं कामच असतं की लाडकी बहीण योजना, ह्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या का नाही, श्रावणबाळ योजना पोचली का नाही, वयोवृद्ध लोकांना आपल्यांना जे आपण एक अर्थाने राजीव गांधी योजना म्हणतो, श्रावणबाळ योजना म्हणतो, इंदिरा गांधी योजना म्हणतो, घरकुल असतील, काही समस्या असतील, हे भरपूर समस्या ताईंनी मिटवलेल्या आहे। तुमचे रस्ते असतील, मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही बघा, आता रस्ते तुम्हाला मोठे दिसत आहे, काँक्रिटीकरण दिसतं आहे, प्रत्येक ठिकाणी काँक्रिटीकरण चाललं आहे, पुतळे झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण आपल्या याच्यावरती पाथर्डी फाट्यावरती भव्यदिव्य त्यांनी साकारला। त्याचं थाटामाटामध्ये एवढं हे झालं, आपलं ओपनिंग झालं त्याचं। छत्रपती शिवाजी महाराजांची पुढची हे असो, त्याची शोभीकरण असेल, हे बहुतांश कामं त्यांनी त्यांच्या हाताने पार पाडलेले आहेत, छोट्या। आता संत कबीर भोसला कॉलेज ते संत कबीर जो पाईपलाईन रोड येतो आहे, तो रोड असो, किंवा तो रोड डायरेक्टली DP रोड आता पाईपलाईन रोडमधून निघतो आहे हनुमाननगर, म्हणजे मोतीवाला कॉलेज, तिथपर्यंत तो रस्ता मंजुरीकरण असो, या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत। मग या सगळ्यांचं श्रेय घ्यायला मग दुसरा जर आला तर कसं होणार? तर 100% मी समाज बांधवांना मी आव्हान करतो, खास करून माझ्या वडार बांधवांना मी आव्हान करतो, माझ्या भटके विमुक्त आघाडीच्या लोकांना, भटके विमुक्त लोकांना मी आव्हान करतो, यावेळेस भारतीय जनता पार्टी। का म्हणतो भारतीय जनता पार्टी? भारतीय जनता पार्टींनी कोणत्याच आजपर्यंत
75 वर्ष झालेत, आजपर्यंत कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सन्मानपूर्वक बोलवलं नाही. कारण मला तुमच्याबरोबर चर्चा करायची, तुम्ही माझ्याकडे या. आम्ही त्यांच्यापाशी गेलो, त्यांच्यापाशी बसलो, त्यांच्यापाशी आम्ही चर्चा केली. चर्चेमधून फक्त एवढंच निघालं, जे तुमचे महामंडळ असतील, जे तुमचे कमी निधी पडलेला आहे, पुढं निधी कसा वाढवायचा आहे, याच्यावरती भरपूर चर्चा झाली असे नाही आहे. चर्चा झाली, अनेक नेते आले तिथपर्यंत. 250 लोक होते त्या बैठकीमध्ये. मी स्वतः त्या बैठकीचं नियोजन माझ्या हातात दिलं होतं साहेबांनी. आम्ही त्या बैठकीचं नियोजन लावलं. मग एवढं काय असताना या तिन्ही आमदार लोकांनी आपल्यांना तिथपर्यंत नेणं, तिथं ते सगळं काही आपल्यांना तिथपर्यंत नेऊन त्या लोकांपर्यंत बसून, मला एक सांगा, आजपर्यंत 75 वर्षामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आपल्या समाजाला? कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत आम्हाला बोलवलं नाही, आजपर्यंत बोलवलं नाही. मी माझ्या याच्यानुसार मी दावे के साथ सांगतो, आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत एकही महिला, एकही भगिनी, एकही माझ्या महिला बहिणी आजपर्यंत वंचित राहिलेल्या नाही. सगळ्यांपर्यंत हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोचलेली आहे. ते पोचवायचं कामच सगळ्यांनी केलं आहे. मग कोणी केलं असेल? सगळ्यात जास्त काम जर केलं असेल या दोन ताई लोकांनी केलं आहे. तिकडं राहुल भाऊंनी केलेलं आहे. त्यांचे लोक सिस्टीम घेऊन गेले, त्यांचे फॉर्म भरून घेतले, हे छोटे छोटे कामं केले. तरी लोकांना असं म्हणायला झालं आहे का ताईंनी काम काय केलं. आता लोकांना मतदानामधून दाखवायचं आहे आपण कामावाल्यालाच आपण निवडून देतो आहे, हे 100%. आणि तेवढीच गॅरंटी के साथ सांगतो, 100% मी माझ्या समाज बांधवांबरोबर आहे, आपल्याबरोबर 100% तिन्ही आमदार आहेत, तिन्हीही लोक आपल्याबरोबर असतील, ही मी त्यांच्याकडनं ग्वाही देतो. येत्या 20 तारखेला मी कळकळीचं आव्हान करतो, कारण की मला पोचणे इतकं एवढा वेळ नाही आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.